काव्याचा श्वास अडकला, पण लगेचच रुद्र पुढे म्हणाला, पण मी हे कोणालाही सांगू इच्छित नाही. काव्याने हळू सुटकेचा निश्वास सोडला, पण सानिकाचा जीव मात्र अर्धवट गेला होता. माफ करा, खरंच माफ करा, ती पुन्हा म्हणाली. ठीक आहे, रुद्र म्हणाला आणि थेट निघून गेला. इंजिनियर काव्यासोबत बोलायचं काही उरलेलं नाही, नंतर बघू. तो निघून गेला. सानिका उगाचच घाबरून काव्याला म्हणाली, अगं तू आधीच का नाही सांगितले की तो अध्यक्ष रुद्र आहे? काव्य हलकंसं हसले. म्हणजे काय, तू एवढं बोलणं करणार होती असं कोणाला माहीत होतं? बरं, आता मला एका पार्टीला जायचं आहे, मी निघते. काव्या निघून गेली. सानिका कंपनीमध्ये परतली. खरी पण तिचं मन अस्वस्थ होतं. काहीतरी वेगळंच घडतंय. रुद्र आणि काव्याच्या चेहऱ्यावर काहीतरी गुपित होतं आणि प्रोजेक्टच्या नावाखाली एका कॅफेमध्ये चर्चा. अध्यक्ष रुद्र असा माणूस नाही. नाही, इथे काहीतरी आहे. त्यावेळेस रुद्र परत कंपनीमध्ये पोहोचला. आज संध्याकाळी काही रिसेप्शन आहे का? त्याने विचारले. माधव क्षणभर गोंधळला, मग आठवून म्हणाला, हो, एक छोटंसं इंडस्ट्री रिसेप्शन आहे. मुख्यतः आर्किटेक्ट्स आणि बांधकाम कंपन्यांचे लोक येणार आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. आपल्याशी थेट संबंधित नाही. रुद्रने विचार केला, मग शांतपणे म्हणाला, तयारी कर, आपण त्या रिसेप्शनला जाणार आहोत. त्या रात्री रिसेप्शन मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये होतं. कामिनी आणि तिचे वडील, गव्हाणे कुटुंबाचे प्रमुख एकत्र पोचले. कामिनीचे वडील म्हणाले, आज जाऊन थोडं नेटवर्किंग कर, हे तुझ्यासाठी उपयुक्त ठरेल. कामिनी नुकतीच काही प्रोजेक्ट हाती घेत होती, पण त्यात तिला यश येत नव्हतं. बाबांच्या मनात शंका निर्माण झाली होती. आपण तिच्यावर जबाबदारी टाकून चूक केली का? कामिनी देखील अजून अस्वस्थ होती. तेवढ्यात एक निळसर रंगाची लक्झरी बेंटली समोर थांबली. त्या गाडीतून उतरणारी व्यक्ती पाहून कामिनी थक्क झाली. बाबा, रुद्र इथे आलाय? ती ओरडली. बाबांनी अविश्वासाने विचारलं, काय रुद्र या लहानशा रिसेप्शनला शक्य नाही? पण समोरून उंच रुबाबदार रुद्र चालत येताना दिसला. हे कसं शक्य आहे? बाबा गोंधळला. कामिनीचा चेहरा मात्र उजळून गेला. बाबा, तू माझ्यासाठी आला असेल. काय बोलतेस? बाबांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला. कामिनी अगदी गोड लाजत म्हणाली, खरंच तो मला ओळखतो. मी त्याला लक्षात राहिले. बाबा विचारात पडला. खरंच? कामिनीने अजिबात वेळ न दवडता थेट रुद्रकडे धाव घेतली. अध्यक्ष रुद्र. रुद्रच्या अंगरक्षकाने तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण रुद्रने तिला पाहिलं. अगं तू? त्याने भुवया उंचावत विचारलं. कामिनीने त्याच्या आवाजातला उपहास ओळखलाच नाही. ती तर प्रफुल्लित झाली. हे माझे बाबा. रुद्रने एक कटाक्ष टाकत थंड आवाजात उत्तर दिलं. माहिती आहे, गव्हाणे कुटुंबाचे प्रमुख, तोच ज्याने रुद्रकडून काव्याला 3 कोटीत विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. बाबा थरथरला. रुद्रने दोघांनाही ओलांडलं. कधीतरी भेटू, एवढंच म्हणून तो आत निघून गेला. कामिनी डोळ्यात चमक घेऊन म्हणाली, बाबा, त्याने मला ओळखलं. तुला पण ओळखलं? बाबाला काही सुचत नव्हतं. पण तो आपल्याला ओळखतो तरी का? कामिनी हसत म्हणाली, काय विचारतोस? जर एखाद्याला माहिती काढायचीच असेल तर रुद्रसारख्या माणसाला ते कठीण आहे का? मला वाटतं त्याला मी आवडते. ती लाजून गुलाबी झाली. बाबाला तिचं बोलणं पटायला लागलं. म्हणजे तो तुझ्यावर लक्ष ठेवते, म्हणूनच तर आला असेल ना इथे? इतक्या छोट्या कार्यक्रमात आणि अगदी दारात भेटणं ही काही योगायोगाची गोष्ट नाही. बाबाने उड्या माराव्यात असा आनंद व्यक्त केला. हे तर अफलातून आहे. कामिनी, तू तर माझं नशीब बदलणार आहेस. पण कामिनीच्या चेहऱ्यावर एक काळजी उमटली. बाबा, इतकं उघड वागून चालणार नाही. पुरुषांना लवकर कंटाळा येतो. थोडं थांबू दे. त्यानेच पुढाकार घ्यावा, तरच मजा आहे. तुझं म्हणणं अगदी बरोबर. बाबा जोरात मान डोलावू लागला. आता कामिनी काहीही बोलो, त्याला सगळंच योग्य वाटत होतं. हॉटेलमध्ये आज एक मोठं उद्योग क्षेत्रातील पार्टी भरवण्यात आली होती. रुद्रच्या कंपनीशी संबंधित अनेक मोठे व्यावसायिक आणि डिझायनर्स इथे उपस्थित होते. कामिनी आणि तिचे वडील याच पार्टीत पोहोचले. तेवढ्या समोरून काव्या येताना दिसली. कामिनीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. काव्या, तू पण इथे? कामिनी पटकन पुढे गेली. तिच्या मनात एकच विचार घोळत होता, काव्या इथे कशासाठी आली? तीही रुद्रमुळे? बाबांनी सुद्धा काव्याकडे पाहिलं आणि भुवया उंचवल्या. काय काम आहे इथे? काव्याने दोघांकडे थंड नजरेने पाहिलं. माझ्या कंपनीने मला इथे पाठवले म्हणून आली. मी आता टायटन कंपनीत काम करते, गव्हाणेंच्या घरात नाही. तिच्या निरुत्साही आणि निर्भीड सूर बाबाला फार खटकला.
त्यांनी इतकी वर्षे तिला वाढवलं, पण ही मुलगी त्यांची किंमतच करत नाही असं त्यांना वाटलं. म्हणजे तुला माहीत नव्हतं की रुद्र इतर आहे? कामिनीने विचारलं. तिचा सूर साशक होता. काव्याच्या चेहऱ्यावर एक क्षणभर आश्चर्य उमटलं. रुद्र तो इथे आहे? कामिनीने सुटकेचा निश्वास टाकला. म्हणजे काव्या मुद्दाम त्याच्यासाठी आली नव्हती, पण तिची तीव्र प्रतिक्रिया पाहून तिच्या मनात रुद्रबद्दल काहीतरी आहे ही काय असं वाटू लागलं. असं म्हणायचं की काव्य आधीच लग्न केलेले आहे, नाहीतर रुद्र तिच्यासाठी योग्य पर्याय असता. कामिनी म्हणाली एक प्रकारची चाचपणी करत. कामिनी काय भंपक बोलतेस तू? रुद्र तुला पसंत करतो आणि तू दुसऱ्याला त्याचं नाव देतेस? बाबा चिडून म्हणाले. काव्याला हसू आलं. तिने दोघांकडे बघून विचारलं, काहीतरी ऐकलं का मी? रुद्रला कामिनी आवडते बाबा, पण माझं आणि राकेशचं ठरलंय ना? कामिनी लाजत म्हणाली. तसं काय? अजून लग्न झालंय का? एकाहून अधिक जणांनी मागणी घातली तर त्यात चूक काय? बाबांनी म्हणताच काव्याला सगळं हास्यास्पद वाटलं. रुद्रसारखा माणूस आणि कामिनी. काव्याच्या चेहऱ्यावर अविश्वास उभा राहिला. बाबांनी तिला सावध केलं. काव्या, कामिनीच्या नशिबात अडथळा आणू नकोस. रुद्र तुझ्या लायकीचा नाही, लवकरच तो तुझा भाऊबंद होईल. काव्याने नुसतं हसून उत्तर दिलं. असेल तर वाट पाहील मी त्या दिवसाची. तेवढ्यात एक उंच देखणा व्यक्ती त्यांच्या दिशेने चालत येताना दिसला. इंजिनियर अभिजित, आपण आलात? त्या व्यक्तीने हसत म्हटलं. तो होता अभिजित, एक सुप्रसिद्ध आर्किटेक्ट. कामिनीच्या मनात प्रश्न उमटले. हा कोण? काव्याशी इतका जवळचा का? सगळे पुरुष आंधळे झालेत का? काव्यासारख्या गरीब घाणेरड्या रक्ताच्या मुलीकडे का आकर्षित होतात? कामिनीच्या मनात जळजळ होती, पण तिने स्वतःला दिलासा दिला. किमान तो रुद्र तरी नाही. अभिजित आणि काव्य आत गेले. बसून चर्चा करताना अभिजित म्हणाला, माझ्या लक्षात आलं की तू मानसिक प्रोजेक्टमध्ये रस दाखवलास. राजलक्ष्मी प्रोजेक्टसाठी तू तयार केलंस डिझाईन पाहून मी चकित झालो होतो. असं वाटलं नव्हतं की इतकं प्रतिभावान काम एखाद्या नव्या मुलीचं असेल. मी अजून निर्णय घेतलेला नाही. साईट बघून मग ठरवेन. काव्याने नम्रपणे उत्तर दिलं. ठीक आहे, मी तुला साईट दाखवायला येईन. मी या प्रोजेक्टचं दीर्घकाळ निरीक्षण केले. अभिजित म्हणाला. काही वेळातच रुद्रने दुरून त्यांना पाहिलं. तो अभिजित आहे का? विकासचा डिझायनर? रुद्रने विचारलं. हो सर. आणि त्याच्यासोबत असलेली तरुणी म्हणजे गायकवाड कुटुंबातील सून. वाटते मानसी विला प्रोजेक्टसाठी ती त्यांच्यासोबत काम करणार आहे. माधव म्हणाला. चला पाहायला जाऊया. रुद्र म्हणाला. अभिजितने काव्याला कॉकटेल ऑफर केलं, पण तिने नम्रपणे नकार दिला. माफ करा, मी मद्यपान करत नाही. बरं झालं, डिझायनरसाठी हे चांगलंच आहे. मग तुला काय पाहिजे? तो विचारताच काव्या म्हणाली, फक्त पाणी पुरेसे आहे. अभिजितने तिला पाणी आणून दिलं आणि म्हणाला, तू खूपच शिस्तबद्ध आहेस. तुझ्या वयातल्या मुलींसाठी ही गोष्ट दुर्मिळ आहे. काव्याच्या मनात विचार उमटला. आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागायला हवं. पोटात बाळ आहे. तेवढ्यात एक थंड आणि तिरस्कारपूर्ण आवाज आला. इंजिनियर अभिजित, मला वाटलं तू मद्यपान करत नाहीस की मीच तुला प्यायला पुरेसा नाही? काव्याने नजर उचलून पाहिलं. तो रुद्र होता. मी अजून काही प्यायलं नाहीये, काव्याने शांतपणे उत्तर दिलं. अभिजित पटकन उठला. त्याला वाटलं नव्हतं की रुद्र इथे असेल. त्याने समजावून सांगितलं, ती प्यायची होती असं नाही, मीच कॉकटेल आणलं. रुद्रने कटाक्ष टाकला. तू तिच्याशी खूपच ओळखीचा वाटतोय. अभिजित, हो, मला काव्य खूप चांगली वाटते. अभिजित हसून म्हणाला. रुद्रचं हसू मात्र थंड होतं. चांगलं वागणं हे खरं असतंच असं नाही, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. मला एक बाई माहीत आहे जी समोरासमोर प्रेम दाखवते आणि नंतर तसंच दुसऱ्याला दाखवते. अशा अभिनय करणाऱ्या स्त्रियांवर विश्वास ठेवू नका. काव्याने त्याच्याकडे पाहिलं. हा माणूस वेडाच आहे का? अभिजित हसून म्हणाला. अशा बायका कोण रुद्र सरांना फसवू शकतील?